इतकं पैशाचा मला फ्रॉड फ्रॉड केलं होतं. पण मग त्यातून मी खूप अशी अरुणा मॅम, गेली. जे चॅलेंजिंग आहे ते नाही बोलायचंय. हम्म. ते पण मग मला आता त्यातून बदल करून खूप स्ट्रॉंग व्हायचं आणि त्यांना पण दाखवून देते की अरुणा ती राहिलीच नाही. हम्म. येस. त्यामुळे मला खूप छान बदल करायचा आणि होतोय माझ्यामध्ये बदल हे मला जाणवले. वाव. आणि निगेटिव्ह विचार आता आला की हे लगेच तर पॉझिटिव्ह. हे तर तुमच्या अवेअरनेस विषयी झालं. पण मग मला असं विचारायचं आहे तुम्हाला, की आता आपण गेले 7 दिवस झाले रोज कनेक्ट करतोय, सोमवार ते रविवार. तुम्ही जे जानेवारी टू डिसेंबरचे जे ग्रॅटिट्यूड शोधून शोधून लिहिले, तर ते कसं वाटलं आणि आजचं सेशन मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? एक शॉर्ट लाईन मध्ये सांगा, 1-2 लाईन मध्ये. हे आपण जे ग्रॅटिट्यूड एका वर्षाचं पूर्ण आतापर्यंत लिहिलं आणि आता जे मेडिटेशन घेतलं त्याच्यातून एकदम सगळं म्हणजे आपल्या आपल्या आयुष्यात आपण किती गोष्टी केल्या ह्या गोष्टीबद्दल आपण कधी आभार मानले नाहीत हे एक पूर्णपणे आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुम्ही घेतल्यामुळे ते आम्हाला समजलं. आणि आपल्या आयुष्यात अशा खूप गोष्टी चांगल्या झाल्यात की आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. मग हे सगळं समजलं आणि आजच्या मेडिटेशन मधून आपल्या मधील सगळी निगेटिव्हिटी बाहेर पडून आपण खूप म्हणजे मला तर खूप हलकं वाटायला लागलं. वाव. थँक्यू. अशीच प्रॅक्टिस करत थँक्यू. राहा. खरंच थँक्यू, तुमचं पहिलं थँक्यू आणि कीर्ती मॅमचं, कारण तुम्ही इतकं छान घेताय ना. मला रात्री किती उशिरा जरी झोपलं तरी मला उठायचंय. आज तरी तुम्ही काल सांगितलं होतं 5 मिनिटं पण कुणी उशीर करायचं नाही. मी वहिन्यांना सांगून ठेवलं होतं मला उठवा. आणि मी स्वतःला पण सद्गुरूंना सांगून ठेवलं, सद्गुरू मला आधी 5च्या अगोदर जाग येऊ दे. आज बरोबर 4:40लाच जागी बसले. त्यामुळे मी आज वेळेत जॉईन केली. वा. आणि माझा नवीन वर्षाचा एक संकल्प आहे. मला सगळी म्हणतात तू जरा उशिरा सगळीकडे पोहोचती, पण मला आता ह्या वर्षी सगळीकडे वेळेत पोहोचायचंय. हा एक संकल्प मला करायचा. येस. खूप छान. थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच. सुचिता मॅम, तुम्ही काही बोलत होता का मगाशी? हो, मी बोलत होते. मला हे तुम्ही जेव्हा बोलत होतात ना, की म्हणजे तुम्ही सांगत होता ना, मी फिलिंग करत होते, तेव्हा मला असं जाणवत होतं की माझ्याकडून त्या गोष्टी निघत आहेत. माझ्याकडून त्या गोष्टी निघून जात आहेत आणि माझं मन प्रसन्न एकदम मला हलकं वाटायला लागलं. आणि त्याचप्रमाणे मॅम मी दुसरं म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये जे मला नको ते चॅट ते डिलीट करायचे आहेत. नको ते मला ज्यांच्याशी मला काही संबंध नाही अशा लोकांचे मोबाईल सेव्ह आहेत नंबर्स ते काढायचे आहेत. जे पण नको म्हणजे बोलतात ना आपला मोबाईल डाटा सगळा तो डिलीट मारून त्यालाही असं फ्री ठेवायचं आहे. जेणेकरून माझं मन अजून हलकं होईल. आपलं सेशन झाल्यानंतर मी हेच काम करणार आहे. आणि वा. तुम्ही खूप छान. सांगितल्याप्रमाणे मॅजिकल 2025 साठी तुम्ही लिहायला पण मला सांगितलं होतं तेही मी सकाळी उठून लिहिलेलं आहे. काही गोष्टी अशा लिहिल्यात की मला माझे शरीर स्वस्थ तंदुरुस्त ताकदवान हवं आहे म्हणजे नवीन वर्षासाठी. नंतर मला खूप वैभवशाली श्रीमंत समृद्धीने भरलेले आयुष्य जगायचे आहे 2025 साठी. माझ्याकडे सतत लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मला माझं जीवन एका राणीसारखं जगायचं आहे. हे वा. असं लिहिलं आहे. मला फायनान्शियल फ्रीडम हवा आहे. मला ज्या व्यक्तीकडून म्हणजे मला रामकडून गिफ्ट हवं आहे. मला येणं आहे ना, ते मला गिफ्ट हवं आहे. नंतर माझ्या जॉबमध्ये करिअरमध्ये मला सक्सेस हवा आहे. नवीन वर्षात मला मॅजिक ग्रॅटिट्यूड बुक सरावाची प्रॅक्टिस सातत्याने करायची आहे. सतत पॉझिटिव्ह विचारांमध्ये राहून मला माझं गोल सेट करायचं आहे. मला कृतज्ञतेच्या जादूच्या सुंदर प्रवासात माझ्या जीवनात प्रकाश, समृद्धी आणि आनंद आणायचा आहे. कृतज्ञता ही माझी जीवनशैली आहे. मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. मी असं काय वा. लिहिलेलं आहे वा. 2025 साठी. सुंदर. खूप छान वा, लिहिलं खूप आहे. छान. तुमच्या सगळ्या इच्छा हम्म. लवकरच पूर्ण होतील. लॉट्स ऑफ लवकर पूर्ण. हो ब्लेसिंग्स टू मॅडम. यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि तुमच्या दोघींचे खूप खूप आभार. मराठीतून तुम्ही सेशन घेतल्यामुळे लँग्वेजचा फरक पडला. लिहायला वगैरे लिहिताना खूप मनापासून लिहिलं गेलं. ते शब्द कागदावरती उमटत गेले. खूप छान वाटलं. मन हलकं वाटलं, आनंदी वाटलं. खूप खूप आभार. आणि असंच पुढे तुम्ही हा अशा प्रॅक्टिस घेत चला. आणि मॉर्निंगला घेतलं ना मॅम तर थोडं कसं आपलं माइंड एकदम फ्रेश असतं. आणि ते खूप आपण बोलतो ना लगेच ते आपण शरीरात आपल्याकडे ते खेचून घेतं. तसं बोलतात ना की सकाळी आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर रस्ता मोकळा असतो आणि आपली गाडी भरधाव दिशाने जिथे अर्धा तास ते 15 मिनिटात पोहोचतो. असा हा प्रवास असतो. तर मे बी मॉर्निंगला घेतला तर खूपच छान होईल. येस, आम्ही खरंच नक्की खरंच. प्रयत्न करू सुचिता म्हणजे मॅम. जसं 5 ते 6 नाही किंवा खरंच. 6 ते 7 हा असं सर. जरी बाकीच्या लोकांना सुद्धा जमेल असं माझ्यासाठी जसं नाही इतरांनाही हे जमेल नाही असं.
पण चालेल आता ना. तुम्ही 7 दिवस जे मॉर्निंग मध्ये घेता ना मॅडम, खूप फरक पडतोय. म्हणजे खूप छान वाटते आणि एकदम आनंद वाटतो तो सगळं सकाळ पहाट वा. असं. थँक्यू सुचिता मॅम तुमची तर प्रॅक्टिस तुम्हाला साठी सुद्धा आणि खूप थँक्यू. रेग्युलर तुम्ही जे सगळे एक्सरसाइज करता, जादूच्या बुक मधले म्हणा किंवा ग्रॅटिट्यूड रायटिंग. सो खरंच ते जे प्रॅक्टिस आहे ते तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या लिखाणामध्ये दिसून येतं किंवा तुमच्या स्वप्नांप्रती असलेलं डेडिकेशन सुद्धा लक्षात येतं. सो थँक्यू व्हेरी मच ही सगळी प्रॅक्टिस करण्यासाठी आणि तुम्हाला माझी थँक्यू स्वप्न मॅडम, तुम्हाला सरेंडर थँक्यू. करण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच मॅम. अजून कोणाला शेअर करायचं आहे का काही? ओके. तर मग आता आपण मीटिंग एंड करूया. आणि एक सांगायचं आहे की आता हे जे आपण आधी सेशन जॉईन केल्यावर जे हे लिहिलं आहे ना युनिव्हर्सला पत्र, हो. ज्याच्यामध्ये आपण सगळं रिलीज केलं आहे किंवा माफी मागितली आहे, ते पान फाडायचं आहे आणि जाळायचंच आहे ते. फाडून हे पण नाही करायचं आहे, बारीक बारीक तुकडे ते जाळून टाकायचं आहे. आणि ते जाळताना जे त्याच्यातून स्मोक निघतो, धूर निघतो बाहेर, तर ते असं समजायचं आहे की ह्या त्या सगळ्या निगेटिव्ह भावना, सगळं हे ओझं आहे जे मी माझ्या स्वतःच्या याच्यावर 100 किलो असेल, कोणी 200 किलोचं असेल, कोणी 1000 किलो ओझं आपल्या पाठीवर ठेवलं असेल, तर तो जो पेपर आहे तो आज जाळून आपण एकदम स्वतःला मुक्त करायचा आहे. आणि शक्य असेल तर आज अशा खुल्या म्हणजे जिथून तुम्हाला खुलं आकाश दिसेल, खुलं हे दिसेल, तिथे जा आणि आपली जी अबंडन्स पोज आहे, दोन्ही हात फैलावून वरती आकाशाकडे बघणं आणि किमान 2 ते 3 वेळा फक्त खोल श्वास घ्या आणि खोल श्वास सोडा. किती छान वाटेल तुम्हाला आज बघा. ऑलरेडी आपण या मेडिटेशनने खूप लाईट फील करतो आहे. तर हे जेव्हा तुम्ही कराल ना, ते अजून एक वेगळी एनर्जी तुम्हाला येईल त्याच्यामधून. सो हे नक्की करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी. थँक्यू 24ला इतका छान प्रतिसाद दिला. जे लोक रेकॉर्डिंगवर बघतात, रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस करतात, त्यांच्यासाठी खूप खूप आभार, खूप थँक्यू. आणि कीर्ती मॅम आता सध्या गावी गेल्या आहेत, तर आपण लवकरच त्या पुन्हा पुण्याला आल्या की लवकरच एखादं मस्त काहीतरी सेशन बुक सुरू करणार आहोत. बट मॅजिक बुक प्रॅक्टिस आपली कंटिन्यू राहणार आहे त्याच्यासोबतच. म्हणजे आधी कसं आपण पूर्ण बुक डिटेलमध्ये करत होतो, तर आमचं असं चाललंय की आता आपण सराव आणि प्लस एखादी नवीन पुस्तक, म्हणजे नवीन शिकायचंय काहीतरी, की आपण मॅजिक बुक शिकलोय पण तरी पण अजून तेवढं आपल्याच्याने स्वतःला आनंदी हाय ऑन झोन मध्ये ठेवणं होत नाहीये. तर मग कधी कधी आपल्याला आपल्या माइंड मध्ये काहीतरी फिक्स करणं, म्हणजे माइंड प्रोग्रामिंग म्हणतात, ते गरजेचं असतं. किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण मग त्या छोट्या छोट्या गोष्टी कॅच करून आपल्याला आपल्यासाठी मोठं काहीतरी मिळवायचं आहे. सो असं काहीतरी आम्ही विचार करत आहे, कीर्ती मॅम सुद्धा आणि मी पण. तर मग असं एक मस्त नवीन प्रॅक्टिस सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. सो त्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःला रेडी ठेवायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. आणि आता पुढील 2-3 दिवस, आज 29 तारीख आहे, 30 आणि 31 तारीख आहे, तुम्हाला 2025 मध्ये काय हवं आहे, 2025 मध्ये तुम्हाला कसं आयुष्य हवं असेल, छोटी गोष्ट असू दे, की मला 2025 मध्ये 1 लाख रुपये पाहिजे, पण ते कशासाठी पाहिजे हे तुमच्याकडे कारण असलं पाहिजे. वाय खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. की जर मला 2025 मध्ये एक प्रीमियम कार हवी आहे, पण ती कशासाठी पाहिजे? शेजाऱ्यांनी घेतली म्हणून हवी आहे, की मला माझी आवड आहे, ती मला आवडतं ती कार चालवणं, त्या कारमध्ये फिरणं, त्या कारचं लक्झरी एक्सपिरियन्स घेणं म्हणून हवी आहे? तर बिकॉज महत्वाचं आहे, वाय महत्वाचा आहे. तर ते तुम्ही लिहायचं आहे सगळ्यांनी. आणि छान छान प्रॅक्टिस करा, खूप ग्रॅटिट्यूड लिहा आणि खूप पॉइंट्स कमवा आणि खूप भराभर स्वप्न पूर्ण करा. हो मॅडम. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं मॅम.
येस, खरंच थँक्यू मॅम. सो मच. तुमच्या सुद्धा सगळ्यांच्या सगळ्या मंगलमय इच्छा पूर्ण हो आणि भरपूर भरपूर शेअरिंग तुमच्या सगळ्यांकडून आलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी थँक्यू शक्य असेल थँक्यू. तर कॅमेरा ओपन करा, आपण ब्लेसिंग्स देऊया सगळ्यांना. कल्याण हो. सगळ्यांकडे भरपूर पैसे ब्लेसिंग येऊ, ब्लेसिंग्स सगळं सगळ्यांच्या सगळ्या आयुष्य मंगलमय जगू दे, इच्छा पूर्ण होऊ दे. घरामध्ये भरपूर सगळ्यांच्या पैसे, आयुष्यामध्ये सुख, जगू समाधान, दे, सुख शांती येऊ दे. समाधान शांती येऊ दे. सगळ्यांकडे भरपूर पैसे सगळ्यांकडे येऊ दे, भरपूर पैशांचा भरपूर पाऊस भरपूर पडू दे. पैसे येऊ दे, पैशांचा पाऊस. वाव. वा वा सगळे वा. खूप आनंदी आनंदी खूप आनंद राहू दे आनंदी सगळीकडे. आनंदी आनंदी राहू दे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, ब्लेसिंग. Blessings, 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 blessings. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you so थँक्यू much. मॅम. थँक्यू मॅम. Thank you, thank you, thank you चला सगळ्यांना. आपण आता मीटिंग एंड करूया. आणि जर खरंच मी हे वारंवार सांगतेय, कारण आपण बोललेलो आहे पहिल्याच दिवशी, प्रतिज्ञा घेतलेली आहे 365 ग्रॅटिट्यूड लिहिण्याची. सो प्लीज ते पूर्ण करा. 365 आकडा येऊ द्या तुमच्या जानेवारी टू डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये. खूप महत्व आहे तुमच्या बोलण्याला, तुमच्या शब्दांना, आणि आपण जे बोललोय ते पूर्ण केलंच पाहिजे. सो प्लीज ते करा, नसेल केलं तर. आणि थँक्यू. थँक्यू. Thank you. आता नक्की. हा नवीन थँक्यू. जानेवारी महिना परमेश्वराच्या हाती सोपवायचा आहे आपल्याला. हम्म. काल जे ग्रुपवर पाठवलं आहे ना मी एक फोटो लिहिलेला, तर ते सुचिता मॅमने म्हणजे सांगितलेलं आपण डिसेंबर महिन्यासाठी लिहायला, तर ते त्यांनी लिहिलेलं आहे. तसं तुम्ही 2025 वर्षासाठी लिहू शकता पूर्ण, किंवा एका एका मंथ साठी पण लिहू शकता. जानेवारी, फेब्रुवारी. पहिलं तर जानेवारीसाठी लिहाल 1 जानेवारीला. हम्म. ठीक आहे. हो मॅडम. ओके, आणि चालेल. तुम्ही ते 3 दिले आहात नाही आहे नाही का ह्याच्यामध्ये हा. ग्रुपमध्ये, तेही डेली लिहायचं आहे ना? येस, ते तर रोजच ग्रॅटि लिहायचं आहे अफर्मेशन्स. ग्रॅटिट्यूड आपण ग्रॅटिट्यूड लिहिणार मॉर्निंगला, त्याच्या अगोदर ते 3 लिहायचं आहे आणि हो हो, त्याच्याबरोबर हा जानेवारी महिना सोपवत आहे हे लिहायचं आहे. ओके, नंतर राईट, आपलं पुढे सगळं लिहायचं. बरोबर आहे. ठीक आहे चालेल. मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच थँक मॅम. यू सो खूप मच एव्हरीवन. खूप खूप आभार. खूप खूप आभार. थँक यू फॉर प्रॅक्टिसिंग. थँक्यू. थँक